मन की बात संवाद के साथ। एक राजकारणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक मुत्सद्दी, विरोधकांवर कुरघोड्या करणारा किंवा शब्दचातुर्याने जनतेची दिशाभूल करणारं असंच एक व्यक्तिमत्व निर्माण होतं। पण राजकीय पटलावरच्याच याच रूढ परंपरांना छेद देत आपल्या कामाने जनतेच्या मनावर एका नेत्यानं अधिराज्य गाजवलं, म्हणजे आज तागायत ते गाजवत आहेत। एक असा नेता जो वाईट प्रवृत्तींना ठेचतोय, एक असा समाजसेवक जो विकासासाठी झटतोय, एक असा माणूस जो माणुसकी जपतोय आणि एक असा राजकारणी जो राजकारणाच्या पलीकडे पाहतोय। एक अभिनिवेश शून्य, लोकांमध्ये रमणारे, त्यांच्यासाठी तळमळीने काम करणारे आणि गेल्या अनेक वर्षांच्या आपल्या कामाने ज्यांनी तालुक्याला नवसंजीवनी दिली असे नेते अर्थात तुम्हालाही कळलं असेल, ॲडव्होकेट अशोक पवार, ज्यांनी पंचायत समिती सदस्यत्व भूषवलं, ज्यांनी आमदारकी गाजवली आणि गेल्या तब्बल 18 वर्षांपासून घोडगंगा साखर कारखान्याची धुरा ते सक्षमपणे सांभाळत आहेत असे नेते ॲडव्होकेट अशोक पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाता पवार आज आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत मन की बात संवाद के साथ या आमच्या विशेष कार्यक्रमात। चला तर सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला। तर बापू, तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल? कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? कौटुंबिक, राजकीय, सामाजिक अशी होती, कारण आमचे आजोबा सुद्धा नगर जिल्ह्यात राजकारणात होते, रावसाहेब दादा होते, परंतु त्यांच्यानंतर फारसे ते मी राजकारणात असे उत्सुक नव्हते। त्यांनी मला कुठल्याही याच्यात ढवळाढवळ करून दिली नाही। शिरूर तालुक्यामध्ये अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या, ते संस्थापक चेअरमन होते, परंतु सगळ्या संस्था पारदर्शकपणे त्यांनी चालवल्या। मग तो साखर कारखाना असेल, खरेदी विक्री संघ असेल, मार्केट कमिटी असेल किंवा एखादी गृह संस्था असेल, ह्या सगळ्या संस्था त्यांनी नेटके चालवल्या आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये त्यांना राजकीय खूप संघर्ष करावा लागला खरं, आणि त्या संघर्षामुळे मला राजकारणात उडी घ्यावी लागली। नाहीतर रावसाहेब दादांची, आमच्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती की तू राजकारणात यावं। आणि मग तुम्ही महाविद्यालयीन जीवनात अशा काही निवडणुका लढवल्या का? म्हणजे घरचंच एवढी सगळी पार्श्वभूमी होती, ते राजकारणाचे संस्कार लहानपणापासूनच झाले, तर मग महाविद्यालय किंवा शाळेच्या जीवनातच तुम्ही? मी महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक निवडणुका लढलो, त्या निवडून आलो। मी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये निवडणूक लढलो, ती जिंकून आलो आणि परत मी शिटी बोरा कॉलेजचा UR होतो। म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्येच मला ह्या सगळ्या निवडणुकीची आवड होती आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मी पुढे असायचो, हिरारीने भाग घ्यायचो। तुमचं शिक्षण LLB MS ॲग्री झालंय, मग इतकं उच्च शिक्षण घेऊनही तुम्ही त्या क्षेत्रात का नाही रमलात? मी एक ठरवलं होतं की आपल्याला आधी व्यावसायिक व्हायचं। मला नोकरीची अजिबात आवड नव्हती आणि म्हणून व्यावसायिक व्हायचं असताना वडिलांना जो संघर्ष करावा लागत होता, जो त्रास झाला त्यांना, तो कदाचित आपल्यामुळे कमी होईल म्हणून खरं म्हणजे मी राजकारणात आलो। आणि तुमची एक जोडी, आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते, तर तुमचं लग्न कशा पद्धतीने? अरेंज मॅरेज झालं? मग कसं ठरवलं? म्हणजे चहापोह्यांचा कार्यक्रम कसा झाला, काय सांगा? दोघांकडूनही ऐकायला आवडेल। काय नाही, एकदम साध्या पद्धतीने झालं त्या काळामध्ये। म्हणजे जर पूर्णपणे घरच्यांच्या वरती भिस्त होती की घरच्यांना ही मुलगी दाखवली आणि मग आपल्याला ती आवडली की नाही आवडली एवढाच विषय होता, आणि आपल्याला आवडली असली तर आपण यस केलं आणि अशातनं साध्या पद्धतीनं आमचं लग्न त्या काळामध्ये झालं। कुठलाही डावडोल त्याही काळात केलं नाही, अगदी साध्या पद्धतीनं। भाभी आवडले हो। आणि तुम्हाला काय वाटलं भाभी बापूंबद्दल? नाही, त्यावेळेला कसं होतं की लग्न लवकर व्हायची आणि माझं पहिलं स्थळ होतं। जनरली आमची माहेरी पूर्णपणे एकत्रित कुटुंब पद्धती होती, 7 चुलते, आमचे सगळेजण एकत्र। मग सगळ्यांची अशी इच्छा होती की शिक्षण पूर्ण व्हावं आणि शिक्षणाला आमच्याकडे जरा जास्त जोर होता, शहरात सगळे असल्यामुळे। आमचे सगळेच जण ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट होते, अधिकारी होते, वडील वकील होते, एक चुलते डॉक्टर होते, दुसरे चुलते आमचे वकील होते, आमच्या मोठ्या आत्या पण राजकारणात होत्या, त्यासुद्धा प्रोफेसर होत्या, त्या माजी आमदार होत्या बार्शीच्या। मग सगळ्यांचा एक दृष्टिकोन होता की शैक्षणिक पार्श्वभूमी ही पाहिजेच, कारण उद्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण असतं। त्या दृष्टीने आमचं शिक्षणाकडे वाटचाल चालू होती आणि मग तेव्हा असा विचार आला, सगळ्यांनी सांगितलं, एकत्र फॅमिली असल्यामुळं, की थोडंच लगेच जमणार आहे पाहिल्यावरती, शेवटी योग असतात, पण तो योग जुळून आला आणि पहिल्याच याच्यात आमचं ठरलं। त्याच्यानंतर मी पूर्ण शिक्षण केलं, BA दिली, एक्सटर्नल, MA एक्सटर्नल केलं। आता पुढच्या भविष्यात त्याच्यातनं थोडा वेळ मिळाला तर MPhil करायचं डोक्यात आहे।
नक्कीच करा तेही पूर्ण. तर बापू, तुम्ही तुमच्या मुलांबद्दल काय सांगाल? म्हणजे तुमच्या मुलांपैकी कुणीही राजकारणात नाहीये, मग हे जाणीवपूर्वक तुम्ही त्यांना राजकारणापासून बाजूला ठेवलं असं काय, की त्यांचीच आवड नव्हती? नाही, आम्ही काय केलं की हे व्यक्ती स्वतंत्र ठेवले त्यांच्यावर. त्यांना जे आवडेल ते त्यांनी करावं. आज आमची मोठी मुलगी डॉक्टर आहे, दुसरी माझी मुलगी इंजिनियर झालेली आहे, ती MS झालेली आहे, आणि मुलगा आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यामुळं त्यांनी त्यांचं करिअर ठरवावं, त्यांनी काय करावं, काय योग्य अयोग्य ही त्याची निवड त्यांनी करावं. त्यांना आम्ही स्वतंत्र दिलं. घोडगंगाची इतकी तुम्ही व्याप्ती केली किंवा इतका विस्तार केला, आणि रावसाहेब दादांनीच घोडगंगाची मुहूर्तमेढ रोवली होती, पण या घोडगंगावरूनच काहीदा विरोधक तुमची गोची करतात असं वाटतं का तुम्हाला? असं होतं राजकारणामध्ये. तुम्ही एखादी संस्था चांगली चालवली तर विरोधकांना ते नेहमीच खपत असतं, आणि मग ते अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात. घोडगंगेलाही सुरुवातीला रावसाहेबदादांना असाच खूप त्रास झाला. त्यांनी त्या संघर्षातनं घोडगंगा उभा केला. पुढं योगायोगानं लोकांच्या आशीर्वादामुळं त्याची धुरा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातात पडली, आणि मी ती निश्चितपणेच चांगल्या पद्धतीनं पुढे. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मन की बात संवाद के साथ. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह TV पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. मन की बात संवाद के साथ. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाभी, आपले वडील पण एक मातब्बर राजकारणी, पुण्याचे महापौर राहिलेले आहेत, आणि मग पुण्यातून शिरूर सारख्या एका ग्रामीण शहरात दुसऱ्या एका राजकारणाच्या घरात तुम्ही गेलात लग्न होऊन. तर तो अनुभव कसा होता, किंवा काय अडचणी आल्या का तुम्हाला त्यावेळी? अडचणी अशा म्हणता येणार नाहीत, कारण सुरुवातीपासून एक कल होता की राजकारणी कुटुंबात लग्न होणे असं पहिल्यापासून वाटत होतं, कारण राजकारण्यांचा जो जीवन प्रवास आहे तो सुरुवातीपासून आम्ही अनुभवला होता. जवळून पाहिल्यामुळं एक असं वाटत होतं की जो वेळ आहे तो वेळ कुटुंबाला राजकारणात मिळत नाही, ती खंत होती मनात. पण तेव्हा बापू राजकारणात नव्हते, म्हणून मग तो निर्णय त्यावेळेला घेण्यात आला, आणि नंतर ओघाओघाने बापू नंतर राजकारणात आले. आता बापू राजकारणात असताना तुम्ही पण त्यांना खूप प्रकारची मोलाची मदत करता, म्हणजे कार्यकर्त्यांचं नियोजन किंवा निवडणुकांचं नियोजन हे तुम्ही करता, तर त्याबद्दल काय सांगाल? नियोजन म्हणजे आपण सुरुवातीपासूनच आम्ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण घेऊन त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या माध्यमातून आम्ही, म्हणजे आम्हाला पूर्ण तो वारसा म्हटला तरी हरकत नाही. माझे सासरे स्वर्गीय रावसाहेबदादा पवार यांनी एक शिकवण दिली होती की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण कायम कार्यरत राहायला पाहिजे. राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलं पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत. त्या माध्यमातून जितके काही आपल्याला सर्वसामान्यांच्या अडचणी समजून त्यांना मदत करता येईल त्या माध्यमातून आम्ही मदत करत राहतो, आणि त्या मदतीतून मग आपल्याला निवडणुकीच्या वेळेला सर्वसामान्य जनतेची साथ लाभते. आता तुम्हाला पण निवडणुकी म्हणजे या राजकारणाची आवड लहानपणापासून होती, कारण आता तुम्ही जिल्हा परिषदेचे सभापती आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? लहानपणीपासून ही ओढ होती तुमच्या मनात? लहानपणी आम्ही प्रचार करायचो वडिलांचा. तेव्हा साधारणतः मी एक 4 वर्षाची असताना आमच्या घरी तेव्हा यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पवारसाहेब आले होते. तेव्हा मग तसं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही की लहानपणापासूनच हे राजकारणाचे धडे आम्हाला मिळत गेले. त्या माध्यमातून आपण एक चांगलं समाजकारण करायचं, राजकारणापेक्षा समाजकारण चांगलं करावं हे एक उद्दिष्ट मनात होतं. आणि तसं मला म्हणजे असं खूप असं वाटत नव्हतं की आपण राजकारणात यावं, कारण घरातील एक व्यक्ती राजकारण करत असताना त्या व्यक्तीच्या मागं आपण भक्कमपणे उभं राहिलो तर त्या व्यक्तीला जी मोलाची साथ लाभते त्याचा फायदा नक्कीच त्या व्यक्तीला उद्याच्या चांगल्या राजकारणात होऊ शकतो. आता ज्यावेळी तुम्ही बापूंशी लग्न केलं त्यानंतर ते राजकारणात फार सक्रिय होत गेले, तर बापूंना घरी वेळ द्यायला जमतो का? बापूंना घरी वेळ द्यायला जमत नाही ही सगळ्यांचीच खंत आहे, कारण घरी वेळ हा अजिबात नाही द्यायला जमत. जितका काही वेळ मिळतो तो पूर्णपणे ते राजकारणात घालवतात, आणि त्याबद्दल तक्रार असते, पण ती एक तक्रार म्हणता येणार नाही त्याला, ती एक थोडीशी खंत असते कुटुंबाची की बाबा आम्हाला थोडा वेळ द्यायला पाहिजे.
पण त्यातूनही आम्ही ॲडजस्ट करत जातो. आता जे भाभी म्हणतात की तुम्हाला घरी वेळ देणं अजिबातच जमत नाही, पण तुम्ही कधी प्रयत्न करता का की या व्यस्त सगळ्या कार्यक्रमातून आपण घरच्यांसाठी थोडासा वेळ काढावा? वेळ काढावा असं वाटत असतं, परंतु वेळ मिळतच नाही. फार कठीण वेळ मिळणं. कारण आज सर्वसामान्याला असं वाटतं की बाप्पू आपल्या प्रत्येक कार्यक्रमात आला पाहिजे, आणि मग त्यावेळेला प्रपंचाकडे निश्चितपणे दुर्लक्ष होतं, सगळी ओढाताण तर निश्चितपणे होती. मग भाभी चांगली साथ देत असतील ना, म्हणजे कधी तक्रार नाही? जर अशा वेळेला सुजाताने साथ नाही दिली तर मग आमचं काय होणार आहे? कारण घरी कसं होतं की रात्री आम्ही 12 वाजता आलो तरी सुजाताच आम्हाला जेवण तयार करून वाढते. इथं काही दुसरं आमच्याकडे कोणी कामाला नाही. कधी बी आलो तरी तिलाच त्रास होतो. म्हणजे सकाळी पण असं होतं की 7च्या आत घर सोडतो, रात्री उशिरा 11-12च्या पुढे घरी येतो. म्हणजे मुलांशी बी संवाद होत नाही. ही थोडीशी निश्चितपणे आम्हाला खंत वाटते. तर भाभी तुम्ही काय सांगाल, एक राजकारणी, एक वडील म्हणून किंवा एक पती म्हणून त्यांच्यातले तुम्हाला कोणते गुण इतके प्रभावी वाटतात बापूंचे? एक वडील म्हणून तर त्यांचं चांगलं प्रभावी व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांचा नेहमी मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, तो त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना तो वारसा चांगल्या प्रकारे दिलेला आहे. आणि त्यांचे जे काही विचार आहेत दादांचे, सासरे रावसाहेब दादांचे जे विचार आहेत तेच विचार घेऊन आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबावरती संस्कार करत असतो. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि मग बापूंच्या खटकणाऱ्या गोष्टी कोणत्या? खटकणाऱ्या गोष्टी ते तेवढेच की वेळ देऊ शकत नाहीत फॅमिलीसाठी, तेवढीच एक गोष्ट खटकणारी. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मन की बात संवाद के साथ. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. मन की बात संवाद के साथ. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बापू, तुम्ही तुमच्या कार्यकाळात अनेक इनोव्हेटिव्ह कामं केली अशी चर्चा होती, तर त्या कामांबद्दल थोडीशी माहिती. मला नेहमी प्रश्न पडायचा की भ्रष्टाचार आपल्याला जर पूर्णपणे हटवायचा असेल तर वैशिष्ट्यपूर्ण काम केलं तर तो हटवू शकतो. इनोव्हेटिव्ह काम केलं, एखादा तलाठी एखादा वायरमन सस्पेंड करून उपयोग होणार नाही. हा आपण सगळा बदल कसा करू शकतो अनेक गोष्टीमध्ये, म्हणून मी तसा विचार केला. त्याचं उदाहरण सांगतो. पूर्वी मी लहान असताना शिक्षकांच्या बदल्या व्हायच्या, मी पाहायचो जवळनं की मग ती लोक काही ठराविक लोकांच्या मागे शिक्षक पळायचे. मी विचारायचो घरच्यांना, मी लहान होतो 6वी-7वीला असेल, की बाबा ही सगळी शिक्षक ह्या 2 शिक्षकांच्या मागं का पळतात? तर ते सांगायचे बाबा यांच्या हातात बदल्या आहे सगळ्या, हे म्हणतील तिथंच बदली होती. मग तिथं अर्थार्जन व्हायचं असं मला लक्षात आलं. म्हणून मी विधानसभेत गेल्यानंतर मी विचार केला की ह्या शिक्षकांना पुढऱ्यांच्या मागे हिंडावं नाही लागलं पाहिजे. त्यासाठी काय करता येईल? म्हणून शिरूर पंचायत समितीमध्ये पहिला अभिनव प्रयोग महाराष्ट्रात आपण केला. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन केल्या. आता आपण पुढे माहिती घ्या, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यामुळं पुढेही शिक्षक पुढऱ्यांच्या मागे हिंडताना तुम्हाला दिसत नाही. किंवा जून महिना लागला की जिल्हा परिषद जी असेल, मग पुणे असेल किंवा इतर असेल राज्यातली, तिथं गर्दी फक्त शिक्षकांचीच असायची. त्यामुळं ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्यामुळे हे सगळे प्रकार थांबले. रेशनिंग सारखा विषय 8 वर्षापूर्वी माझ्या माहितीने केंद्र सरकार 1,25,000 कोटी रुपयाची सबसिडी देत होतं आणि त्यातही मोठा भ्रष्टाचार होत होता असं मला जाणवलं. आपल्या शिरूर तालुक्यातलं एक आलेगाव नावाचं गाव आहे, आलेगाव पागा. मला मी नवीन आमदार झालो 2-3 महिन्याच्या नंतर, आणि त्या गावातली काही लोक माझ्याकडे आले शेतकरी की म्हणले बापू आम्हाला धान्य नीट मिळत नाही. मी विचार केला आता काय केलं पाहिजे. म्हणून मी तहसीलदारांना एक कल्पना मांडली की या गावातलं रेशनिंगचं चावडी वाचन घेऊ आपण. आणि मग मी आमदार ज्या वेळेला झालो 2009ला, त्याच्या पूर्वी थोडं मागं गेलो आणि त्यांना मार्च, एप्रिल, मे 3 महिन्याचं चावडी वाचन जाहीर करा आणि एक 3 आठवड्यानं ते चावडी वाचन घेऊ. गावात दौंडी पिटवली आणि 3 आठवड्यात चावडी वाचन झालं. चावडी वाचन झाल्याच्या नंतर तिथं खूप मोठ्या चुका लक्षात आल्या. ज्याला नको त्याला धान्य गेलं, ज्याला नको त्याला रॉकेल गेलं.
आणि मग हे सगळं झाल्यावरती त्यावेळेला जे जिल्हा पुरवठा अधिकारी होते, मी त्यांना सांगितलं की हे दुकान सगळं ह्या चुकात सापडलं, याचं लायसन गेलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की लगेच लायसन रद्द करतो. परंतु 8 दिवसानंतर मी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की दुकानाचं लायसन, मला म्हटले आमदार साहेब नाही रद्द करता येणार. मी म्हटलं काय झालं साहेब? अहो म्हटले 300 लोकांनी ॲफिडेव्हिट करून दिले की हा दुकानदार फार चांगला आहे. मी डोक्याला हात लावला. मी विचार केला की 300 लोक चांगले म्हणत असले तर 4 मतं धरली तर 1000-1200 मतं आपली मायनस होती, आपण गप्प बसा. मग पण मन बेचैन होत, कारण आम्हाला आमच्या वडिलांची, रावसाहेबदादा पवारांची एक वेगळी शिकवणूक आहे की समाजासाठी करा. 8 दिवसांनी मी PA ला पाठवलं DSO ऑफिसला, डिस्ट्रिक्ट सप्लायर ऑफिसरकडे, आणि हे 300 लोक कोण आहे ते झेरॉक्स करून आणले त्यांचे ॲफिडेव्हिट. आम्ही ॲफिडेव्हिट झेरॉक्स करून आणले. तुम्हाला खोटं वाटेल, एकाच माणसाने अंगठा 100 ठिकाणी मारला होता. एकाच माणसाने सही 100 ठिकाणी मारली होती. मग मी पहिला ते सगळं कागदपत्र ताब्यात घेतलं आणि पहिला ज्यांनी नोटरी केलं होतं त्याला फोन केला. म्हणलं भाऊ सगळं चुकीचं केलं, कारण सगळ्यांचे बहुतेकांचे फोटो मोबाईलवर काढलेले त्याला लावलेले होते. आणि मग मी त्या नोटरीवाल्याला म्हणलं भाऊ हाताने सगळ्या एकाच माणसाने अंगठे मारले, आता फक्त पायाचाच अंगठा मारायचा तू शिल्लक ठेवला होता. तुझी नोटरी आजच्या आज मी घालवणार, तुझ्या विरुद्ध तक्रार करणार. पण त्याच वेळेला मला तो रडायला लागला. मी सांगितलं माझा मुद्दाही दुरुस्त झाला पाहिजे. मग मला DSO ऑफिसनी सांगितलं हे दुकान आजच्या आज रद्द करतो. ते दुकान त्याच दिवशी रद्द झालं. हे आलेगाव पागा शिरूर तालुक्यातलं उदाहरण आहे. पुढे गेल्याच्या नंतर मला जाणीव झाली की नुसतं हे करून भागणार नाही, ह्यातल्या चोऱ्या थांबणार नाही. मग मनामध्ये कल्पना आली की समजा एखादं गाव एक 1200 लोकसंख्येचं आहे आणि मग तिथं कुटुंब पाहिली तर समजा 150 कुटुंब आहे, तर 150 कुटुंबातला प्रमुख तो किंवा त्याची पत्नी धान्य आणायला जाती. आणि मग हे अंगठा किंवा सही मारण्यापेक्षा एक 7-8 हजाराचं जर थंबचं मशीन बसवलं तर काय बिघडलं. म्हणून मी माझी यंत्रणा उभी केली 5 गावामध्ये. आणि मी त्या ठिकाणी जसं आपण मतदार नोंदणी करतो ग्रामपंचायतीच्या वार्ड वाईज, तसं वार्ड वाईज मध्ये मी सांगितलं की बाबा रे तुमचं रजिस्ट्रेशन अंगठ्याचं करून घ्यायचे, तुम्हाला इथून पुढे धान्य स्वस्त दुकानातलं अंगठ्याशिवाय मिळणार नाही. मग मी पती आणि पत्नी जो प्रमुख असेल त्याचे अंगठे रजिस्टर करून घेतले. हे 3 टप्प्यात केले. सुरुवातीला 40% झाले, नंतर 70% झाले आणि नंतर 95% आसपास आकडा गेल्यावर मी तहसीलदार सांगितलं की आता सुरू करा. आणि मग सुरू केलं की अंगठा दिल्याशिवाय धान्य मिळत नव्हतं. उदाहरणार्थ तुम्हीच गेला आणि तुमचं नाव सांगितलं तर धान्य तसं नव्हतं मिळत. तुमचा अंगठा तिथं थंब मशीनला जोडला पाहिजे आणि ग्रीन लाईट लागली पाहिजे तरच तुम्हाला धान्य मिळाले. शिवाय तिथनं एक स्लिप यायला लागली, त्याला मी कॉम्प्युटरची जोडणी केली की त्या स्लिपमध्ये तुम्हाला किती किलो धान्य मिळालं, उदाहरणार्थ तांदूळ, ते काय दराने मिळालं आणि एकूण पैसे तुमचे किती लागले तुम्हाला स्लिप मिळायला लागली. आणि मग पहिल्याच वेळेला एक अनुभव आला, 40% धान्य वाचलं. म्हणजे ज्या गावामध्ये समजा 10 पोती लागत होती तिथं 6 पोती लागायला लागली. हे एका गावातलं एका दुकानाचं उदाहरण झालं. म्हणजे मोठा पसरा होता. मग ही विषय मी विधानसभेत जोरदारपणे मांडला. त्रास झाला मला. त्याच वेळेला रेशनिंगमध्ये रॉकेल वाटपाचा एक विषय होता. रॉकेल वाटप ग्रामीण आणि शहरीसाठी वेगळं होतं. प्रतिमांशी त्यावेळेला शहरात जास्त द्यायचे, प्रतिमांशी 3 लिटर होतं आणि ग्रामीणला प्रतिमांशी 2 लिटर होतं. मला प्रश्न पडला की असं का होतंय, आज ग्रामीणला जास्त रॉकेल लागते. मी मंत्र्यांशी मांडलो. मग मंत्र्यांनी एक सदस्य कमिटी केली, सहाय नावाचे त्यावेळेला सेक्रेटरी होते, त्यांच्यापुढे मी माझे 5-6 महिने घालवले. आणि मग एक दिवस त्यांना सांगितलं की मी आता तुमच्या दारात बसेल, मी उठणार नाही, मला न्याय पाहिजे. मग ते म्हणले आमदार साहेब मला समजून सांगावं का पाहिजे ग्रामीणला जास्त. मी त्यांना सांगू साहेब खरं संध्याकाळची वेळ होती, 6-6:30ची लाईट चालू होती. मी लाईटकडे पाहिजे. म्हणलं साहेब तुम्ही मेला ना तुम्हाला लाईटने जाळतात आणि आम्ही मेलो ना खेड्यातले ग्रामीणचे, आम्हाला रॉकेलने जाळतात म्हणून आम्हाला रॉकेल जास्त पाहिजे. मग त्यांना सांगितलं अरे तुम्हाला लोड शेडिंग आहे का शहरात, आज बी तुम्हाला लोड शेडिंग नाही, 24 तास लाईट आहे पुण्या मुंबईमध्ये. आज गावामध्ये आपल्याला नीटची लाईट मिळत नाही. परत आज सुद्धा गरीब मुलं मुली ग्रामीण भागातली चिमणीवरती अभ्यास करतात, कंदिलावरती अभ्यास करतात. मग यांना रॉकेल लागणार नाही का, म्हणून समान वाटप करा. त्याला मुद्दा मान्य पडला पण त्यांनी काही केलं नाही. दिवस निघून गेले, माझी आमदारकी संपली आणि नंतर आमदारकी संपल्यानंतर एक माणूस औरंगाबाद खंडपीठाकडे गेला. औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला की रॉकेलचं वाटप समान करा. त्यामुळे तिथेही रॉकेल वाटप आता समान झालं.
हो, नक्कीच हे चांगले उपक्रम आहेत आणि याच्यातून भ्रष्टाचाराला नक्कीच चाप बसला तुमच्या कार्यकाळात. बापू, तुम्ही पाणी आणि वीज या बाबतीत ही अनेक कामं केली. जवळपास 550 कोटींचा निधी तुम्ही तालुक्याला केलात आणि अनेक कामं केली, तर त्याबद्दल काय सांगाल? तर पाण्याच्या संदर्भात मी 2 विषय केले. एक, तुम्ही जर पाहिलं असेल तर लोकांना पाणी ग्रामीण भागात स्वच्छ शुद्ध पियाला मिळत नाही. यासाठी काय केलं पाहिजे म्हणून सुरुवातीला आम्ही रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या वतीनं छोटे आरो वाटले होते की ताशी 10 लिटर त्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल आरोद्वारे. मी आमदार झाले, माझ्या मनामध्ये कल्पना आली की एखाद्या गावामध्ये मोठा आरो बसवला त्या लोकसंख्येच्या प्रमाणात. उदाहरणार्थ एखाद्या गावची लोकसंख्या 3000 आहे, तर ऐन उन्हाळ्यामध्ये प्रति माणशी 4 लिटरमध्ये त्याला 12,000 लिटर पाणी पाहिजे. म्हणजे ते मशीन ताशी 1000 लिटर पाणी दिलं आणि 12 तास लाईट पकडले तरी 12,000 लिटर त्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल. म्हणून मी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला की आम्हाला प्रायोगिक तत्वावरती तुम्ही 2 गावात तरी आरो मशीन बसवून द्या. खूप संघर्ष करावा लागला, पण त्यावेळेला त्या संघर्षातनं शासनाकडनं आणि अजितदादांनी मला मदत केली आणि आरो मशीन बसवण्यासाठी 2 गावाची निवड झाली. एक शिरूर तालुक्यातलं वडगाव रासाई झालं आणि एक दौंड तालुक्यातलं मेरोडे नावाचं गाव तिथे तयार झालं. आणि या 2 गावामध्ये पहिल्यांदा मोठी आरो सिस्टीम एक चांगल्या नामवंत कंपनीच्या बसवल्या दोन्हीकडं. आणि मग ते पाणी जे ही भीमा नदीला बसवलेले आहेत, ज्या भीमा नदीला पुण्यातनं मुळामुठा येऊन मिळते दौंड आणि शिरूरमध्ये. आणि मग मुळामुठेचं पाणी किती खराब हे मी सांगायला गरज नाही की ज्या पाण्यामध्ये तुम्ही पाऊल सुद्धा टाकू शकत नाही तेच पाणी नदीकाठची लोक पित होती. आणि मग मी सांगितलं की नदीकाठच्या सगळ्या गावांना आरो बसवले पाहिजे मोठमोठे. आणि ह्या 2 गावात आरो बसवले, यश चांगलं आलं. जे पाणी पूर्वी आपण 1000-1500 TDSचं पित होतो, जे अजिबात शरीराला चांगलं नाही, शरीराला 100 पेक्षा कमी TDSचं पाणी लागतं. आरोचं पाणी 100 पेक्षा कमी TDSचं दिलं तर चांगलं असतं. आणि मग हे मशीन बसवल्याच्या नंतर त्यातनं लक्षात आलं की 100 पेक्षा कमी TDSचं पाणी प्यायला मिळायला लागलं. एक स्वच्छ आणि शुद्ध पाणी लोकांना प्यायला मिळालं. त्यात पुढे जाऊन मी असं विचार केला की ह्या मशीनला माणूस बसवावा लागायचा पाणी वाटायला, किती लिटर ह्याला दिलं तिला दिलं. त्यापेक्षा एक जर ऑटोमॅटिक मशीन बसवलं, त्याला वेंडिंग मशीन म्हणू आपण, वेंडिंग मशीन बसवलं आणि वेंडिंग मशीनमध्ये 1 रुपयाचं कॉईन टाकलं तर त्याला 4 लिटर पाणी प्यायला मिळायला लागलं. म्हणजे 25 पैसे लिटरला बिस्लरी सारखं पाणी लोकांना त्या गावात प्यायला मिळायला लागलं. मजूर सुद्धा ते पाणी प्यायला न्यायला लागला आणि त्याचा फायदा सगळ्याला झाला. त्यामुळं हॉस्पिटलचा खर्च लोकांचा कमी झाला. आपण जर माहिती घेतली तर ग्रामीण भागातले जे दवाखाने होते की लहान मुलांना पोटाचा आजार, कावीळ किंवा किडनीचे आजार, पाण्याचे 70% हे वॉटर बॉर्न डिसीज हे 100% कमी झाले. दवाखान्यातली गर्दी कमी झाली. मग त्यामुळे काही डॉक्टर आम्हाला आता शिवाय द्यायला लागले. पण नक्कीच चांगला उपक्रम आहे. तर विजेच्या बाबतीत काय सांगाल? पाण्याचा अजून दुसरा एक विषय आहे की मी शिरपूर पॅटर्न लहानपणापासून ऐकून होतो बऱ्याच दिवसापासून. पण मी शिरपूरला त्यावेळेला गेलो, त्यावेळेला आम्ही सत्तारूढ होतो आणि विरोधी पक्षात बापट साहेब होते, त्यांना घेऊन गेलो. धुळ्याला गेलो. धुळ्याला शिरपूर तालुक्यामध्ये आमदार त्यावेळेला अमरीश पटेल यांच्या मतदारसंघात एक आगळं वेगळं काम केलं होतं की नाला खोलीकरण आणि रुंदीकरण. मी ते पाहिल्यानंतर मी इकडं आलो, पवार साहेबांना पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना दिलं, दादांना दिलं. आणि शिरपूर पॅटर्न जर राबवला राज्यात तर 70% राज्य टँकर मुक्त होऊ शकतं. कारण हा कमी खर्चातला होता. आज तुम्हाला एक धरण बांधायचं म्हणलं 15,000 कोटी 20,000 कोटी रुपये लागतात आणि शिवाय 20-20 वर्ष धरणाला लागतात. शिवाय परत त्यात 2 प्रश्न आहे. ज्याची जमीन जाते तो आंदोलन करतो आणि परत ज्याची काढून त्या पुनर्वसन त्याला द्यायचे तो बी भांडत बसतो. मग ह्या कितीतरी वर्ष व्हायला जातात. पण हे नाला खोलीकरण रुंदीकरण केलं तर सोपं होतं म्हणून जवळपास मी 200 आमदारांच्या सह्याचं पत्र ह्यांना सगळ्याला दिलं. आणि तो सिरपूर प्रकल्प म्हणजे त्याला चेन ऑफ बंधारा म्हटले, तो प्रकल्प पहिल्यांदा महाराष्ट्रात राबवला. आज त्याचं नाव बदललेलं आहे. आज परत फक्त नाव बदलून दुसरं नाव दिलेलं आहे. मला वाटतं आज त्याला जलयुक्त शिवार असं नाव दिलेलं आहे. पण योजना आपली आपण वाजवलेली योजना आहे. आणि विजेच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर आम्ही पूर्वी तुम्ही जर माहिती घेतली तर प्रत्येक गावामध्ये मोटारी दुरुस्त करणारी अनेक लोक काम करायची.
का तर मोटरी सारख्या जळायच्या लोकांचे, इलेक्ट्रिकल पंपच जळायचे. का जळायचे तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर 63चा असायचा आणि त्याच्यावरती लोक 100चे पॉवर वापरायचे. मग मी त्यात लक्ष घातलं की हे ट्रान्सफॉर्मर वाढवले पाहिजे. देश स्वतंत्र झाल्यापासून 2009 पर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये फक्त 1100 ट्रान्सफॉर्मर होते आणि आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे जे 60 वर्षात झालं नाही, 1100 ट्रान्सफॉर्मर 60 वर्षात बसले, पण 5 वर्षात आपण 2500 ट्रान्सफॉर्मर बसवले. अनेक सबस्टेशन केले, जवळजवळ 8 सबस्टेशन शिरूर तालुक्यात केले, हवेली तालुक्यात केले. अशा पद्धतीनं विजेचा लोड एकदम कमी केला. ही इलेक्ट्रिकलांची दुकानं बंद झाली. आज मोटरी जाळण्याचा विषयच राहिला नाही. इतकी त्यांना लोकांना वीज चांगल्या पद्धतीने मिळायला लागली. शेतकरी पैसे द्यायला तयार असतो, फक्त त्याला तत्पर सेवा पाहिजे, इतका त्याचा विषय असतो. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मन की बात संवाद के साथ. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. मन की बात संवाद के साथ. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सामान्यांना आणि गरजू व्यक्तींनाही वैद्यकीय सेवा कमी दरात मिळावा ही संकल्पना तुम्ही राबवली, तर त्याबद्दल काय सांगाल? ही संकल्पना मनात कशी आली? काय झालं की बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या एका नात्यातल्या व्यक्तींचे लहान लहान मुलांचे उपचाराच्या अभावी जीव गमवावे लागले. मग ते केवळ पैशाच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा आणखीन काही ज्या आपल्या शहरात सुविधा असतात त्या सुविधा तिकडं न मिळाल्यामुळे गावाकडे. सुरुवातीला लग्न झाल्याच्या नंतर 7 वर्ष मी शिरूरला होते. त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आम्ही पुण्यात आलो. ते करत असताना तेव्हा ते जवळनं जी दुःख पाहिली आपल्या जवळच्याच व्यक्तींची, ती दुःख मनात होती की समजा उद्या कदाचित आपल्यावर ही वेळ येऊ शकते, मग हे जर आपल्या कुणाच्याही जवळच्या व्यक्तीवर येऊ नये असं मनापासून वाटत होतं. म्हणून मग जेव्हा बाप्पू आमदार झाले आणि बाप्पूंनी ही लक्षवेधी मांडली किंवा तेव्हा अभ्यास चालला होता घरात की कशी लक्षवेधी मांडायची, याच्यातनं काय निष्पन्न होऊ शकतं, मग तेव्हा आम्ही तो विचार तो डोक्यात आला की असं असं आपल्याकडे झालं होतं, बऱ्याच वेळेला झालेलं आहे, मग असं कुणाचं होऊ नये म्हणून आपण शक्यतो जितक्या लोकांना मदत करता येईल त्या माध्यमातून आपण मदत करूया असं आम्ही घरात चर्चा झाली आणि बाप्पूने ती लक्षवेधी घेतली. बापू, तुम्ही काय सांगाल की ही जी संकल्पना आहे किंवा हा जो उपक्रम आहे तो देशभरात राबवला जातो का किंवा कुठल्या हॉस्पिटल्समध्ये या सुविधा मिळतात? काय झालं की फार पूर्वीपासून उदाहरणार्थ पुणे शहर घेऊ किंवा मुंबई, पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटल असेल, जहांगीर असेल, KM असेल, पूना हॉस्पिटल असेल, दीनानाथ मंगेशकर असेल, बुद्राणी असेल, संचेती असेल, हर्डीकर असेल, बिर्ला असेल, असे 60 एकदम महत्वाचे हॉस्पिटल आहेत की यांना जागा सरकारने दिलेली आहे. सरकारचा याचा अर्थ ती लोकांची तुमची आमची जागा आहे. आणि सरकारने एक कायदा केलेला होता. काय कायदा केला होता? ज्या वेळेला तुम्हाला ही जागा आम्ही नाममात्र दराने देतो त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी 10% गरिबांना मोफत औषधोपचार करायची, शिवाय 10% कॉट्स या हॉस्पिटलला शिल्लक ठेवायचे. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. मी आमदार झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की योजना फार चांगली. आज कोट्यावधी रुपयाच्या जमिनी ह्या हॉस्पिटलवाल्यांना अगदी मोफत म्हटलं तरी चालेल दिल्या जात होत्या आणि त्याचा फायदा काही होत नव्हता सामान्य माणसाला. आणि म्हणून त्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं की हे कोण पाहते, याचा प्रमुख कोण आहे. तर सुरुवातीला लक्षात आलं की हे सगळं चॅरिटी कमिशनरच्या अंडर आहे. मग त्या ठिकाणी मी त्यावेळच्या मुख्यमंत्र्याकडे भूमिका मांडली, अशोक चव्हाण साहेब होते त्यावेळेला, की चॅरिटी कमिशनरला तेवढा वेळ नाही, त्यांच्या पुढच्या केसेस 10-10, 15-15 वर्ष चालतात, तर त्याच्याऐवजी कलेक्टर शुड बी द चेअरमन ऑफ दॅट कमिटी. कलेक्टरला प्रमुख करा आणि एक कमिटी तयार करा. माझं म्हणणं ऐकलं गेलं, कलेक्टरला त्याचं चेअरमन केलं गेलं आणि एखादा लोकप्रतिनिधी त्यावर की असं म्हणणं मांडलं. योगायोगानं मी न मागता मला त्या कमिटीवरती घेतलं गेलं आणि मग मी तिथं खरं काम सुरू केलं. काम सुरू करताना एक लक्षात आलं की या योजनेचे बोर्ड पुढे हॉस्पिटलला दिसत नाही. मग स्वागत कक्षाच्या पाठीमागे बोर्ड लावायला लावले. मी काय बोर्ड लावले
की 10% गरिबांना मोफत औषधोपचार माहिती होईल. हो, की 10% ज्या गरीब रुग्णांना मोफत औषधोपचार योजना आहे त्याचे बोर्ड लावा. मला असा प्रश्न पडला की सगळे जर गरीब गेले हॉस्पिटलला तर हॉस्पिटल चालणार कशी, त्याला उत्पन्न साधन काय. म्हणून मी त्या खोलात गेलो. असं लक्षात आलं कायद्यात अशी तरतूद केलेली होती की त्या हॉस्पिटलचं महिन्याचं जे एकूण बिल होईल त्याच्या 2% रक्कम या योजनेवर खर्च करायची. उदाहरणार्थ रुबीचं घेतलं मी तर रुबीचं बिल कोट्यावधी रुपयाचं रोजचं आहे. म्हणजे महिन्याचं बिल केलं तरी ते सुमारे 60 कोटीच्या पुढे जाते. त्याच्या 2% म्हणजे 1,20,00,000 रुपये गरिबांच्यावर खर्च करायचे. मग एखाद्याचं 10 लाख बिल माफ करावं लागेल, एखाद्याचं 5 लाख बिल माफ करावं लागेल. अनेक बिल तुम्हाला याच्यातनं सूट मिळेल. सुरुवातीला गरीब रुग्णांची व्याख्या जी होती ती 25,000च्या उत्पन्नाला मोफत होतं आणि 25,000च्या पुढे आणि 50,000च्या आधी त्याला 50% बिलात माफी होती. तोही आवाज मी वाढवला की ती मर्यादा वाढवा. मग ती मर्यादा आज 50,000 रुपयापर्यंत गरीब रुग्ण आणि 50,000पर्यंत तुम्हाला सगळं मोफत आहे. औषधोपचार मोफत आहे, सगळे 1 रुपया सुद्धा त्याला भरावा लागत नाही. जेवण सुद्धा हॉस्पिटलला द्यावं लागतंय आणि 50,000 ते 1,00,000पर्यंत त्याला एकूण बिलाच्या 50% सूट द्यावं लागते. आता मी असं भाषण करत सांगत होतो. माझा पहिला अनुभव तुम्हाला सांगतो. त्यावेळेला पुण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी साहेब होते. माझ्या एका मित्राचा ऍक्सिडेंट झाला. त्यांनी माझी अशी भाषणं ऐकली होती आणि 4थ्या दिवशी एका हॉस्पिटलमध्ये त्याला सुरुवातीला त्यांनी काही पैसे भरले. ते पैसे 1,70,000 रुपये भरले होते. परत 4थ्या दिवशी त्याला सांगितले की बाबा रे तुला आज परत 1 लाख भरावं लागते. तर त्यालाही माझं भाषण आठवलं. तो माझ्याकडे आला. मला म्हणलं बापू असं असं तुम्ही सांगता, माझी तर परिस्थिती गरीब आहे. तो एकदम गरीब होता. तुम्ही मला मग पत्र द्या. मी पत्र दिलं हॉस्पिटलला. शिवाय मी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला त्याच्याला मिळवला 50,000च्या आतला. तो गरीब असल्यामुळे दाखला ताबडतोब मिळाला. ते दोन्ही पत्र घेऊन तो हॉस्पिटलला गेला. हॉस्पिटलला गेल्या हॉस्पिटलने सांगितलं की तुम्ही 4थ्या दिवशी पत्र दिले, आता आम्ही तुम्हाला योजनेतनं काही देणार नाही. मी विचार केला योजना काय चाललंय. मग मी चंद्रकांत दळवी साहेब कलेक्टरांना फोन लावला की म्हणलं साहेब असं असं झालंय, काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणलं जर माझ्या त्या पेशंटला माहिती असतं की माझा ऍक्सिडेंट आज होणार आहे तर आमचे दाखले खिशातच ठेवले असते ना. दाखले कुठं खिशात असतात का हो. तलाट्याचा दाखला घ्यावा लागतो, मग तहसीलदाराचा दाखला मिळतो. म्हणजे तलाठी जागेवर भेटत नाही, तहसीलदार जागेवर भेटत नाही किंवा आमदार पण जागेवर भेटत नाही. मग ह्यांचे पत्र कशाला पाहिजे. तुम्ही त्याला ऍडमिट करा पहिलं. कारण समजा गावाकडनं आलेल्या माणसाचा एखाद्या शहरामध्ये ऍक्सिडेंट झाला तर तो ही कागदपत्र कधी गोळा करणार. आणि म्हणून ते पैसे 1,70,000 मला त्यावेळच्या कलेक्टरनी परत मिळवून दिले, रिफंड मिळाले. मग मला लक्षात आलं की ह्या योजनेमध्ये निश्चित चांगलं काम करू शकतो आणि मग त्या योजनेमध्ये मी जोर देऊन काम करायला लागलो. तुम्हाला एक बिर्ला हॉस्पिटलचं सांगतो. बिर्ला हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ह्या योजनेमध्ये असं माझं ठाम मत होतं. कारण त्याचं रजिस्ट्रेशन अंडर चॅरिटी कमिशनरकडे होतं. परंतु ते हॉस्पिटलला दाद देत नव्हते. माझी जवळजवळ 10-15 पत्र त्यांनी अक्षरशः टाकून दिली. मी संघर्ष करत राहिलो. सरकारला सांगायचं की हॉस्पिटल आपल्या ह्याच्यात आहे. आणि ते करता करता माझी विधानसभा आमदारकी कालची संपली. 2009च्या नंतरचं मी आमदार 14ला संपली. पण मी गप्प नाही बसलो. मी पत्रावर चालू ठेवला आणि आमदारकी संपल्यानंतर मला शासनाकडनं पत्र आलं की बिर्ला हॉस्पिटल अंडर चॅरिटी आहे. ह्यांना मागचं जे पैसे भरायला सांगितले ते 12.5 कोटी रुपये बिर्ला हॉस्पिटलला सरकारकडे भरावा लागेल. आणि म्हणून अनेक लोकांना, गरिबांना ही योजनाच माहिती नाही. चांगल्या चांगल्या पुढाऱ्यांना माहिती नाही. ही योजना काय अशोक पवारने आणली नाही. ही योजना जुनीच आहे. फक्त तिचा रूप पाठपुरावा केला आणि थोडेसे काय बदल केले की ज्या चॅरिटी कमिशनला वेळ नाही मला यांना सचिव करा, कलेक्टरला अध्यक्ष करा आणि एक कोणीतरी त्याच्यात सदस्य आमदार म्हणून घ्या. एक मोठा फरक. कोट्यावधी रुपयाची मदत तुम्ही जर मागच्या आकडेवारी काढली तर ही 2009 नंतरच या हॉस्पिटलनी प्रत्यक्षात दिलेली. मागचं कसं रेकॉर्ड करत होते त्यांची त्यांनाच माहिती. कारण हे सगळं याचं ऑडिट होतं. चॅरिटी कमिशनर याचं ऑडिट करतात आणि मग तुम्हाला 2% महिन्याच्या उत्पन्नाची रक्कम यावर खर्च करावंच लागते. मग तुम्ही ते कशी काय दाखवत होता. पूर्वी हे काय करायचे की फक्त समजा उदाहरणार्थ एक वार्ड असला डिलिव्हरीचा की त्यालाच फक्त सूट द्यायची. मी सांगितलं जागा तुम्हाला हॉस्पिटलला लोकांची, सरकारची ही फक्त त्यासाठी दिलेली नाही. संपूर्ण हॉस्पिटल तुमचं या जागेत आहे. मग तिथं ब्रेन असेल, हार्ट असेल किंवा एखाद्या हाडांचं काय ऑपरेशन असेल, इतर बी असेल, ते पण ह्या योजनेत घातलं पाहिजे. ते पण घातलं गेलं
आणि मी तुम्हाला सांगतो, मी जवळपास एका पेशंटला 22 लाख रुपयापर्यंत या योजनेतनं सूट मिळून दिली. खरोखरच कौतुकास्पद अशी योजना आहे आणि ती आता सक्रियपणे अंमलातही आणली जाते. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मन की बात संवाद के साथ. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. मन की बात संवाद के साथ. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राजीव गांधी गेले, राजीव गांधींची लाट आली, वेगवेगळ्या लाटा आल्या आणि त्या लाटामध्ये चांगल्या माणसांचा सुद्धा पराभव झाला. आजचा आपण देशात आणि राज्यात ज्या पक्ष सरकार आहे त्याचे कधी काळी लोकसभेत 2च खासदार होते. हा मोदी लाटेचा सगळा परिणाम. तर हा मोदी लाट आणि जानकर फॅक्टर एक म्हणू, तर या लोकांना असं वाटत होतं की यांनी असं जाहीर केलं होतं या सरकारने की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला धनगर समाजाला आरक्षण देऊ. मग त्यांना असं वाटलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपल्याला आरक्षण मिळेल. आज 100 कॅबिनेटपेक्षा जास्त झाले असेल, पण आरक्षण काय देऊ शकले नाही. हे निवडणूक फक्त जिंकून येण्यासाठी. माझा तर मुद्दा असा राहील की ज्या वेळेला अशी कोणी आपल्याला अभिवचनं देत असतील कुठलाही पक्ष आणि त्यांनी जर पूर्ण नाही केली तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. तर भावी तुम्ही काय सांगाल, ज्यावेळी विधान परिषदेत अशा पद्धतीची हार पत्करावी लागली, तुमच्या भावना नेमक्या काय होत्या? नाही, आता जनतेने जो कौल दिलाय तो स्वीकारलाच आणि जे सर्वसामान्य जनता ही आपल्या पाठीशी असल्यावर पराभवाने आम्ही खचून गेलो नाही. कारण सर्वसामान्य जनता हेच आमचं मुख्य साधन हे आहे, पाठबळ आहे. त्याच्या जीवावरतीच आम्ही पूर्णपणे सर्व जनतेच्या समस्या सोडवण्यास आजही आम्ही त्या माध्यमातून कामं करतोय. आणि इथून मागं जेव्हा जिल्हा परिषदेचे मी हे नव्हते तेव्हा पंचायत समितीचे सदस्य होते, तेव्हा सुद्धा मी त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे कार्य. तर भाभी, तुम्ही पण पंचायत समिती त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद मध्ये सभापती म्हणून काम करताय, तर याबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीची जबाबदारी किंवा ग्रामीण भागात कशा पद्धतीची कार्याची व्याप्ती आहे? तसं पाहिलं तर पक्ष नेतृत्वाने खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे. त्या जबाबदारीला आपण उतरत असताना पूर्ण जिल्ह्याचं आपल्याला नियोजन करायचं. नियोजन करत असताना तुम्ही पाहिलं असेल माझ्याकडे कृषी आणि पशुसंवर्धनची जबाबदारी आहे. मग ही जबाबदारी पार पडत असताना आपण या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाशी आज आपण संबंधित जाणार आहे. मग वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, काही शेततळ्यांची प्रकरणं असतील, राज्यस्तराच्या काही योजना असतील, त्या सर्व योजना राबवत असताना प्रत्येक कुटुंबाच्या माध्यमातून जो खरा लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याला लाभ मिळवण्यासाठी आम्ही कायम प्रभावी राहू. तर बापू, विधानसभेनंतर तुमच्यामध्ये प्रचंड बदल झाला असं म्हटलं जातंय, हे खरं आहे का? हो, नक्कीच. माणसाला अनुभव खूप शहाणा बनवतो आणि मग त्या अनुभवातून माणूस घडत जातो. आपल्याला आपल्या काही निश्चितपणे चुका असते त्या दुरुस्त केल्या पाहिजे. विधानसभेला पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी मी लोकांच्यात मी अजिबात बाजूला गेलेलो नाही की बाबा पराभव झाला म्हणून माणूस थोडासा नर्वस होतो, खचतो. तुम्ही माहिती घ्या, मी दुसऱ्या दिवशी बसलो लोकांच्यात. तर बापू, शरद पवारांकडून तुम्ही काय शिकलात? पवार साहेबांचं व्यक्तिमत्व फार महान आहे. हे कुठल्या विषयावरती त्यांचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती खूप शिकण्यासारखी आहे. आणि शिवाय वेळ पाळण्याची त्यांची पद्धत ती अत्यंत महत्त्वाची. आणि कमी वेळात तो प्रश्न समजून घेणं आणि तो सोडवणं हे वेगळं पण निश्चितपणे पवार साहेबांच्याकडे मी पाहिले. पवार साहेब कधी असे रागावलेले, अंगावर आलेले कधी पाहिलेले नाही. परंतु फक्त साहेबांच्या नजरेने आपल्याला लक्षात येत होतं की आपण एखादं काही चुकीचं सांगितलं की हे त्यांना आवडलं नाही. तर अशा पद्धतीचं एक आगळं वेगळं नेतृत्व पवार साहेबांचं, हे दुर्मिळ नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे. खरं म्हणजे अनेक आम्ही तरुण ज्या वेळेला मी कॉलेजला होतो त्या कॉलेजच्या काळामध्ये 80 साली आम्ही शरद पवार जिंदाबाद जिंदाबादच म्हणत राहायचो नुसते. आमच्या डोक्यात फक्त शरद पवार होते, आम्हाला दुसरं काही दिसत नव्हतं. आणि अजित पवारांबद्दल काय सांगा? त्यांच्यासोबत राहताना त्यांचा जो काही सहवास लाभला त्याच्यातून काय कळालं किंवा काय अनुभव शिकायला काय मिळालं? अजितदादांच्याकडनं पण खूप शिकायला मिळते की अजितदादांना स्वच्छतेचं किती महत्व आहे हे जवळ शिकलोय. काम कसं गतीनं करून घ्यावं प्रशासनाकडनं, प्रशासनावरती प्रेमाचा वचक कसा असावा हे निश्चितपणे अजितदादांच्याकडनं
शिकण्यासारखं आहे. आणि कुठलंही काम, मग एखादं धरण असेल, एखादा बंधारा असेल, एखादा रस्ता असेल, एखादी इमारत असेल, तिचं काम कसं सुंदर करून घ्यावं, गुणवत्तापूर्वक करून घ्यावं, हे केवळ अजितदादांच्याकडनं शिकावं. तुमच्या कार्यकाळात तुम्ही अधिकाऱ्यांना खूप शिस्त लावली होती. आता तुम्ही त्या आमदारकीच्या ह्याच्यात नाही आहात, तर तो आता अधिकाऱ्यांचा दरारा तुमच्याबद्दलचा कमी झाला असं वाटतं का? अजिबात नाही वाटत मला माझा दरारा. कारण कायद्यानं तुम्ही काही गोष्टी करत गेला तर तुम्हाला ती माणसं भेटतच. तुमचं काम बेकायदेशीर असू नये, तुमचं काम कायदेशीर असलं तर ते अधिकाऱ्याला करावंच लागतं. त्यामुळे तो दरारा कमी होत नाही. आपण जर स्वच्छ राहिलो तर निश्चितपणे तुमचा दरारा होतो. शिरूरचं हे जे विभाजन झाले, शिरूर आंबेगाव आणि शिरूर हवेली, तर या विभाजनाबद्दल काय म्हणाल की याच्यातून एक मनभेद किंवा मतभेद नेहमीच निर्माण होतात असं वाटतं का? खरं म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं कधी वाटत नव्हतं की शिरूरचं विभाजन व्हावं. कारण नसताना फक्त आमदारकीसाठी हे विभाजन आहे. तुम्ही जर सगळ्या निवडणुका तपासल्या इतर कुठल्याही तालुक्यातल्या फार खासदारकीपर्यंत, तर तो तालुका एकच आहे, अखंड आहे. पण केवळ आमदारकीसाठी काही गावं तिकडं, काही गाव इकडं, आणि मग त्याचे दुष्परिणाम होतात. आम्हाला मोठी खंत आहे की तालुका खरं म्हणजे फुटायला नव्हता पाहिजे. तो एक संग्रहानं काढायची गरज. आता विधानसभेनंतर तुम्ही स्थानिक सगळ्याच निवडणुकांमध्ये वर्चस्व गाजवले, तर ही आगामी विधानसभेची तयारी म्हणता येईल का त्याचीच रणनीती आहे असं काही? निश्चितपणे मी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी विधानसभेची तयारी करतो. हे करत असताना मधल्या सगळ्या निवडणुका त्यातलाच एक भाग असतो, म्हणून त्या पण आपण जिंकलेल्या आहेत. आणि विधानसभा उद्याचं हे निश्चितपणे आपलं उद्दिष्ट आहे. त्या पराभवाने अजिबात आम्ही खचून गेलेलो नाही. एखाद्या लाटेचा परिणाम होऊ शकतो, म्हणून ती लाट काय परत परत येत नाही. आणि आज लोकांना कळून चुकलंय की काम करणारा माणूस कोण आहे, आणि काम करणाऱ्यालाच लोक महत्व देतात, हे तर मी निश्चितपणे मानतो. शिरूर तालुका पहिल्यांदा एकसंध होता, अखंड होता. त्याच्यानंतर हवेली जोडण्यात आली आणि शिरूर हवेली या मतदारसंघाचे तुम्ही पहिले आमदार झालात. तर काय सांगाल याच्याबद्दल? कशी कसरत करावी लागली या कामामध्ये? मला जसं शिरूर तालुक्यानं प्रेम दिलं तसंच प्रेम मला हवेली तालुक्यातील आम जनतेने दिलं. हवेलीने खूप प्रेम केलं माझ्यावर. हवेली तालुका कैलासवासी अण्णासाहेब मगर यांच्या नावाने ओळखला. त्या माणसाचं कर्तृत्व, नेतृत्व फार आगळं वेगळं होतं. म्हणून हे काम करत असताना अण्णासाहेब मगरांच्या सारखं व्यक्तिमत्व मी नेहमी डोळ्यासमोर ठेवलं. आणि मग हवेली तालुक्यात बी काय कामं महत्वाची त्याचा अभ्यास केला आणि त्या कामावरती जोर दिला. उदाहरणार्थ थेऊर फाटातील लोणीकन हा खूप मोठ्या लांबीचा रस्ता पूर्णपणे सुंदर डांबरीकरणाचा आपण केला. किंवा वाघोलीपासून निघणारा रस्ता राहूपर्यंत जोडणारा हाही रस्ता आपण डांबरीकरणाने पूर्णपणे जोडला. तसंही तुमच्या कार्यकाळात अनेक रस्त्यांची कामं झाली. किंवा पिंपरी सांडस आणि तळेगाव ढमढरेला जोडणारा 15 कोटीचा भीमा नदीवरचा पूल, तोही आपण त्यावेळेला पूर्ण केला. एक 7-8 महिन्यात हे पूल पूर्ण केले. पुढे आपण वाळकी आणि रांजणगाव सांडस दौंड शिरूरला जोडणारा पूल, तोही आपण 6 महिन्यात पूर्ण केला. वडगाव रासाई आणि नांदगाव दौंड आणि शिरूरला जोडणारा पूल सुद्धा आपण 7 महिन्यात पूर्ण केला. ही मोठमोठी पुलं सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न केला. कोलवडी जवळ म्हणजे हा जो हवेली तालुक्यातून थेऊर फाटातील लोणीकन रस्ता जातो, कोलवडी गावामध्ये एक खिंड होती. त्या खिंडीमध्ये गेल्या अनेक वर्ष कोणाचं लक्ष नव्हतं. एकच वाहन जायचं आणि बाकी वाहनांना थांबावं लागायचं. मी त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं दोन्ही कडेच्या, आणि त्यांनी ती खिंड फोडायला मला परवानगी दिली. आपल्या काळामध्ये पहिल्यांदा तो रस्ता रुंद झाला आणि त्या खिंडीतनं एका वेळेला 2 वाहनं जायला लागली. त्यामुळं हे काम चांगलं झालं. उपबाजार समिती हवेली तालुक्यात निर्माण झाली. निश्चितपणं ही अनेक चांगली कामं हवेली तालुक्यातली विविध रस्ते करण्याचा प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केला. आणि म्हणून हवेलीकरांनी सातत्यानं मला भरभरून प्रेम दिलं. तुमच्या कार्यकाळात तुम्ही शिरूर शहर आणि तालुक्याचा म्हणजे एक नवसंजीवनी दिली अशी म्हणायला हरकत नाही. त्याचा चेहरा मोहराच बदलला, तर त्याबद्दल काय सांगाल? आपण शिरूर शहरामध्ये आपली ऑफिस वेगवेगळ्या ठिकाणी होती. वन खातं एका बाजूला, मोजणीचं खातं दुसरीकडं, तहसील तिसरीकडं. ही सगळे डिपार्टमेंट एका जागेवर आणण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. म्हणून 10 कोटी रुपयाचा निधी आणला प्रशासकीय इमारतीसाठी. एक सुंदर प्रशासकीय इमारत आपण शिरूर तालुक्यामध्ये उभी केली. पंचायत समितीची इमारत जुनी झालेली होती. पंचायत समितीला बी प्रशासकीय इमारत आपल्या काळामध्ये सुंदर आपण इमारत बांधली. त्याच्या समोर तुम्ही पाहिलं असेल तर बीओटीच्या तत्वावरती बांधा, वापरा, हस्तांतरित करा या पद्धतीवरती बी सरकारकडनं आपण मंजुरी आणली. आणि तिथे एक सुंदर इमारतीचं काम कमर्शियल आणि
अधिकाऱ्यांचं राहायचे क्वार्टर अशा पद्धतीने काम चाललंय. शिरूरचं एसटी स्टँड आपल्याला आधुनिकीकरण करायचं होतं, त्याच्या मंजुऱ्या सगळ्या मिळवल्या होत्या, परंतु त्यानंतर सरकार बदललं आणि ते काम थांबलंय. पण मला आशा आहे की उद्याच्या भविष्यामध्ये ते एसटी स्टँड पण सुंदर होईल. आपण शिरूर मधला अंतर्गत रस्ता पाहिला असेल, बायपास वरनं जाणारा तो 17 कमानीपर्यंत जाणारा रस्ता, त्या रस्त्याचं जवळपास आपल्या काळामध्ये 50% जास्त काम आपण केलं. रस्ता रुंद करून गेला, मध्ये डिवायडर लावले, एक सुंदर शहराचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. शिरूर शहरामध्ये नगरपालिकेची इमारत गेल्या अनेक वर्षापासून नव्हती, स्थापनेपासून नाही, तिला 5 कोटी रुपयाचा निधी आपण मिळवून दिला. आज ती इमारत उभी राहताना तुम्ही पाहताय. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असतील, याची सुद्धा सगळी बांधकामं आपल्या काळात झाल्यात. मग शिक्रापूरला असेल, नावऱ्याला असेल, शिरूरला असेल, या तिन्ही ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्वी होती आणि आता आपण तिथं ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी निर्माण केल्यात. ग्रामीण रुग्णालयाची कामं अत्यंत सुंदर देखणी पाहण्यासारखी आहेत. शिरूर आणि हवेली या दोन्ही तालुक्यातील लोकांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि त्याचमुळे तुम्ही पुढच्या सगळ्या स्थानिक निवडणुका जिंकल्या, तर त्या प्रेमाबद्दल काय सांगा असं वाटेल तुम्हाला? निश्चितपणे लोकांना मनापासून मी धन्यवाद देतो. कैलासवासी रावसाहेबदादा पवार यांच्यावरती बी त्यांनी भरभरून प्रेम केलं. त्याच्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावरती बी भरभरून प्रेम केलं. ते इतकं प्रेम केलंय की आम्ही मेलो तरी ते प्रेम म्हणजे लोकांचे उपकार फेटणार नाही. त्या उपकाराची जाणीव आमच्या हृदयामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहील. त्या लोकांचे किती आभार मानले आम्ही तर ते फार कमी. त्या लोकांच्याच मुळे, शिरूर आणि हवेलीच्या जनतेमुळेच मी विधानसभेत जाऊ शकलो. त्यांच्यामुळेच आज राजकारणात आम्हाला बळकटी मिळाली. आज तुम्ही दोघांनी तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढलात आणि मुलाखतीसाठी आलात, त्यामुळे तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.